असं जे काही मटेरियल आहे ते सगळं त्यांनी काढून टाकलं. ॲक्च्युली इव्हॉल्युशन ऑफ लाईफ आपण ज्यावेळेस स्टुडंट म्हणतो त्यावेळेस तुम्हालाही क्युरिओसिटी आहे, जशी सायंटिस्टना क्युरिओसिटी असते किंवा होती की ह्या अर्थवर लाईफ कशी एक्झिस्ट झाली, ओरिजिन कसं झालं, अर्थचा ओरिजिन कसा झाला, अर्थवर जी आत्ता आपल्याला बायोडायव्हर्सिटी दिसते म्हणजे जैवविविधता दिसते ती कशी आली असेल, किंवा हे जे इव्हॉल्युशन कसं होत गेलं हे सगळं ह्या लेसनमध्ये कव्हर केलं गेलं होतं. परंतु बराचसा पार्ट यातला रिड्यूस झाल्यामुळं तुम्हाला आता फक्त जी काही सिंथेटिक थेरी आहे, मॉडर्न सिंथेटिक थेरी जी आता ॲक्सेप्टेबल सगळ्यांनी केलेली आहे तीच थेरी आणि ह्युमन इव्हॉल्युशन तेवढंच आता तुम्हाला ह्या 2020-21च्या अभ्यासक्रमासाठी ठेवलं आहे. मग आता आपण हे सगळं आपल्याला माहीत आहे अगोदर की अर्थ कशी फॉर्म झाली किंवा अर्थवर लाईफ कशी फॉर्म झाली, ठीक आहे, केमिकल इव्हॉल्युशन कसं होत गेलं, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला 10th झालेले आहेत. तेच तुम्हाला इथं 12th पण घेतले होते. मग काय काय पॉईंट्स होते बघा जे आता तुम्हाला नाहीत, पण तुम्ही एक्स्ट्रा नॉलेज किंवा बाकीच्या गोष्टी काही माहीत व्हाव्या म्हणून तुम्ही हे वाचू शकता, वाचायलाच हवं. मी तर म्हणते ओरिजिन ऑफ लाईफ, ज्याला प्रोटोबायोजेनेसिस म्हटलं जातं, म्हणजेच लाईफ कशी फॉर्म झाली, थेरीज वेगवेगळ्या सायंटिस्टनी किंवा वेगवेगळे जे काही प्रत्येक रिलिजन्समधले जे काही धर्मगुरू होते किंवा काही सुपरस्टिशन म्हणू शकतो आपण, काही अशा बऱ्याचशा थेरीज याच्यामध्ये सांगितल्यात. कुणी प्रत्येकाचं मत इथं ॲज पर कंट्री, ॲज पर रिलिजन काय होतं, चेंज होतं, ठीक आहे. त्या थेरीज तुम्हाला ओरिजिन ऑफ लाईफमध्ये सांगितल्या होत्या. नंतर केमिकल इव्हॉल्युशन ऑफ लाईफ, लाईफ आली, अर्थवर लाईफ तयार झाली किंवा सजीव तयार झाले. तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात पहिल्यांदा सजीव होता तो प्रोटोप्लाझम, नंतर आपण त्याला युनिसेल्युलर, पुन्हा मल्टीसेल्युलर, मग कॉम्प्लेक्सिटी काय होत गेली रे, वाढत गेली. मग हे जे केमिकल इव्हॉल्युशन असं का म्हटलं गेलं आहे, तर तुम्ही 11th आपण स्टडी केलं आहे की बायो मॉलिक्युल्स म्हटलं होतं आपण, किंवा बायोकेमिस्ट्री, आपलं बायोलॉजी आणि केमिस्ट्री ह्यांचा एकमेकांशी खूप दृढ संबंध आहे. कारण जी सेल तयार झाली ती कशापासून तयार झाली, तर वेगवेगळ्या केमिकल कंपाऊंडपासून तयार झाली. हे केमिकल कंपाऊंड कसे झाले, म्हणजेच अर्थ ओरिजिन कशी झाली किंवा सुरुवातीचं ॲटमॉस्फिअर कसं होतं, फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर, मिथेन, नंतर त्याच्यापासून ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कसे बनले, नंतर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, न्यूक्लिक ॲसिड कसं तयार झालं, ज्याला आपण DNA RNA म्हणतोय, नंतर प्रोसेल कशी तयार झाली, हे सगळं केमिकल इव्हॉल्युशन ऑफ लाईफमध्ये होतं, ठीक आहे. ॲक्च्युली हे खरं खूप छान बघण्यासारखं आहे किंवा वाचण्यासारखं आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्ही हे सगळे पॉईंट्स कव्हर करायचे आहेत बघा. ॲज पर मी मगाशी सांगितलं की ॲज पर स्टोरी म्हणून तुम्ही रीड करायचं आहे, ओके. देन थर्ड पॉईंट आहे याच्यामधला होता तो म्हणजे ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन. ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन कसं होत गेलं की चार्ल्स डार्विननी इव्हॉल्युशन म्हणजेच काय, तर तुम्हाला माहिती आहे की हे जे इव्हॉल्युशन झालं आहे अगदी युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलर मध्ये जे इव्हॉल्युशन होत गेलं, बरीचशी आपल्याला डायव्हर्सिटी दिसते, बायोडायव्हर्सिटी आढळते, हे सगळं सिक्वेन्शियल होत गेलं असं डार्विनचं म्हणणं होतं. चार्ल्स डार्विन सायंटिस्टचं जे काही म्हणणं होतं ते ह्या ऑर्गॅनिक इव्हॉल्युशनमध्ये होतं. त्याच्यानंतर एक स्पेसिफिक पॉईंट 5.4 होता डार्विनिझम. तो डार्विनिझमसुद्धा इथं घेतलेला नाही आहे, कारण 10th तुम्ही शिकला की डार्विननी सांगितलं होतं, नॅचरल सिलेक्शन थेरीबद्दल सांगितलं होतं की जो फिटेस्ट ऑफ द सर्वाय, जो ॲटमॉस्फिअरमध्ये फिटेस्ट आहे तोच सर्वाय होतो. पण अरायवलबद्दल, म्हणजे हे सजीवसृष्टी कशी निर्माण झाली किंवा त्याचं अरायवल कसं होतं हे ते एक्सप्लेन करू शकले नाहीत. हे सगळं डार्विनिझममध्ये होतं. मग त्यांनी जे काही स्टडी केला गेला होता किंवा त्यांनी जे काही ऑब्झर्वेशन केले होते त्याच्यावरून त्यांनी काय काय सांगितलं हे डार्विनिझममध्ये होतं. त्याच्यानंतर म्युटेशन थेरी होती जी ह्युगो दे वेरिसनी सांगितलेली होती, तीसुद्धा तुम्हाला आता स्टडीसाठी नाही आहे. याच्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन. हे पाठीमागचं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशनला स्टार्ट करण्याअगोदर काही कन्सेप्ट्स आहेत किंवा काही त्याच्याबद्दलची माहिती आहे ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, मी पुन्हा सांगते, ॲज अ स्टोरी किंवा ॲज अ क्युरिओसिटी म्हणून तुम्ही हे पॉईंट्स रीड करू शकता, ठीक आहे. आज आपण शिकतोय तो मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन. पुन्हा सांगते की हा मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन हा जो लेसन आहे किंवा हा जो पॉईंट आपण आता लर्न करणार आहोत
तो अगदी समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण याच्यामध्ये जास्त मोठं असं काही नाही. काही ठराविक डेफिनेशन्स तुमच्या डोक्यात बसल्या किंवा समजल्या तर ह्या लेसनमध्ये काहीच अवघड नाही. त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण चालू करतोय ते म्हणजे मॉडर्न सिंथेटिक थेरी. ठीक आहे. आता इव्हॉल्युशन जे होत गेलं, प्रत्येक फिलॉसॉफर असतील किंवा सायंटिस्ट असतील ह्यांचं मत वेगवेगळं होतं आणि मग प्रत्येकाने डार्विननी काही त्याचं मत मांडलं, ह्युगो दे व्हेरिसनी म्युटेशन कसं होत गेलं, म्हणजे डार्विननी नॅचरल सिलेक्शन थेरी आहे असं सांगितलं. नेचर डिसाईड करत असतो कोण जगणार, कोणामध्ये डेव्हलप होणार. तर ह्युगो दे व्हेरिसनी म्युटेशन थेरी सांगितली की म्युटेशन झाल्यामुळं सडनली चेंजेस होतात, हे ह्युगो दे व्हेरिसनी सांगितले. आणि याच्यानंतर जी थेरी आली ती म्हणजे मॉडर्न सिंथेटिक थेरी. ही एका सायंटिस्टची सांगितलेली नाही, बरेचसे सायंटिस्ट तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतात बघा, बरेचसे सायंटिस्ट आहेत त्यांनी ही मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन सांगितलेली आहे. मग हीच थेरी तुम्हाला आता फक्त अभ्यासाला का दिली गेली, तर याचं पहिलं कारण म्हणजे इट इज द रिझल्ट ऑफ ट्रू सिंथेसिस ऑफ ऑल बायोलॉजिकल डिसिप्लिन. ॲक्च्युली ही जी थेरी आहे ही थेरी काय सांगते रे, जे काही बायोलॉजीमध्ये डिसिप्लिन आहे किंवा बायोलॉजिकल चेंजेस आहेत ते एकदम व्यवस्थित ट्रू सिंथेसिस कसं होत गेलं हे आपल्याला ह्या मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशनमधून कळतं आहे. ठीक आहे. स्टडीज पर्टेनिंग टू जेनेटिकल, इकॉलॉजिकल, ॲनाटॉमिकल, जिओग्राफिकल, पॅनाडॉलॉजिकल एक्सेट्रा. इथं आपल्याला फक्त इव्हॉल्युशनचं स्टडी होतोय असं नाही आहे, किंवा डेव्हलपमेंट कशी होत गेली किंवा व्हरायटीज कशी होत गेली हे यातून कळत नाही आहे. इथं ह्याचा संबंध जेनेटिक्सशी आहे, इकॉलॉजीशी आहे, ॲनाटॉमिक्सशी आहे, जिओग्राफीशी आहे आणि पॅनाटॉलॉजीकडे. पॅनाटॉलॉजीमध्ये तुम्हाला माहिती तर फॉसिलचा स्टडी केला जातो, त्याला पॅनाटॉलॉजी असं म्हटलं जातं. ठीक आहे. वर पर्स्यूड टू एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ इव्हॉल्युशन ऑल्सो ड्यू टू इम्पॉर्टन्स वॉज गिवन टू बोथ म्युटेशन अँड नॅचरल सिलेक्शन. तुम्हाला मगाशी म्हटलं की म्युटेशन आणि नॅचरल सिलेक्शन. म्युटेशन ह्युगो दे व्हेरिसनी याच्या अगोदर सांगितलेली आहे आणि त्याच्या आधी नॅचरल सिलेक्शन डार्विननी सांगितलेले, ह्याचा सुद्धा इथं वापर केलेला आहे. ओके. देन आता सायंटिस्ट कोणते आहेत, मग तुम्हाला म्हटलं की फक्त एक सायंटिस्ट नाही आहे की ज्यांनी ही मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन सांगितलेली आहे. मेनी कॉन्ट्रीब्युटर्स, भरपूर सायंटिस्ट आहेत. फिशर आहे, हल्डेन, डॉब्झन्स्की, ह्युक्सली, मेयर, सिम्पसन, स्टेबिन्स, फिशर, राईट, मेंडल, मॉर्गन, बरेचसे असे सायंटिस्ट आहेत की या मॉडर्न सिंथेटिक थेरीला किंवा मॉडर्न थेरी ज्यांनी सांगण्यासाठी मदत केलेली आहे. प्रत्येकाचं थोडंसं मत वेगळं आहे, पण इथं प्रत्येकाने मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन सांगण्यासाठी प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये आहे. ठीक आहे. याच्यानंतर काय बघा, स्टेबिन हे जे सायंटिस्ट आहेत, स्टेबिन हे सायंटिस्ट आहेत किंवा हे जे ज्यांनी ही मॉडर्न थेरी ऑफ किंवा एक बुक लिहिलेलं आहे, त्यांनी त्या बुकमध्ये काय सांगितले रे, तर काही 5 की फॅक्टर्स सांगितलेले आहेत की इव्हॉल्युशनचा स्टडी करायचा असेल तर 5 की फॅक्टर यांनी सांगितले. कोणते आहेत ते बघूया आपण. विच आर द 5 की फॅक्टर्स विच वॉज गिव्हन बाय स्टेबिन. स्टेबिननी त्याच्या बुक्समध्ये कोणते 5 कीवर्ड्स वापरलेले आहेत ते आपण बघूया. फर्स्ट वन इज ए जीन म्युटेशन, सेकंड वन इज ए म्युटेशन इन क्रोमोझोम स्ट्रक्चर अँड नंबर्स. आता बघा, जीन म्युटेशन आणि क्रोमोझोम म्युटेशन हे शब्द नवीन नाही आहेत तुम्हाला. ज्यावेळेस आपण तिसरा लेसन शिकलेलो आहोत इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, त्याच्यामध्ये म्युटेशन एक वेगळाच तुम्हाला कन्सेप्ट होती किंवा एक ठराविक पॉईंट होता जो आपण जीन म्युटेशन पण शिकलो होतो आणि क्रोमोझोम म्युटेशन पण शिकलो होतो. ठीक आहे. त्याचं क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा नंबरमध्ये म्युटेशन झाल्यानंतर काय होतं, कोणते डिसऑर्डर होतात हे सगळे आपण पाहिलेले आहेत. ते आठवत नसेल तर पाठीमागचे व्हिडिओज बघा. तिसरा होता जेनेटिक रिकॉम्बिनेशन. हेही तुम्हाला जेनेटिक रिकॉम्बिनेशन ज्यावेळेस आपण क्रॉसिंग ओव्हर शिकलो तेही याच्यामध्ये झालेले. देन फोर्थ वन आहे नॅचरल सिलेक्शन. मगाशी आपण डिस्कस केलं, नॅचरल सिलेक्शन डार्विनने सांगितलेलं आहे, तेही आपण बघणार याच्यानंतर. आणि फिफ्थ वन आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन कॉन्ट्रीब्युटेड इन द इव्हॉल्युशन ऑफ न्यू स्पेसिस. बघा 5 कीवर्ड्स आहेत. म्युटेशन, मग म्युटेशनमध्ये जीन म्युटेशन असेल किंवा क्रोमोझोममध्ये म्युटेशन असेल, जेनेटिक रिकॉम्बिनेशन असेल, देन नॅचरल सिलेक्शन असेल किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन असेल. दीज आर द 5 की फॅक्टर्स गिव्हन बाय स्टेबिन इन हिज बुक. ओके. सगळ्यांच्या लक्षात येते, सगळ्यांनी हे 5 पॉईंट जे स्टेबिननी सांगितलेले आहेत
ते स्टेबींनी सांगितलेले 5 पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आता आपण काय करतोय बघा, नेक्स्ट पॉईंट घेतोय याच्यामधला, तो म्हणजेच की द पॉप्युलेशन म्हणजेच काय. पॉप्युलेशन जनरली आपल्याला डोक्यात एक कन्सेप्ट बसते की पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या, माणसं असतात त्याला आपण पॉप्युलेशन असं म्हणतो, पण ही चुकीची कन्सेप्ट आहे. पॉप्युलेशन म्हणजेच काय, ज्या वेळेस एखादे ठराविक सेम स्पेसीसचे इंडिव्हिज्युअल एकत्र येतात त्यावेळेस काय होतं, पॉप्युलेशन तयार होतं. ठीक आहे. ऑल इंडिव्हिज्युअल ऑफ सम स्पेसीस, सेम म्हणाल, सम स्पेसीस म्हणजे सेम स्पेसीस, एका स्पेसीसचे ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल एकत्र येतात त्यावेळेस आपण त्यांचं पॉप्युलेशन असं म्हणतोय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला फ्रॉग दिसतात, मग हे फ्रॉगचं काय झालं रे, पॉप्युलेशन झालं. ठराविक एरियामध्ये ते स्पेसीस आढळतात, त्यांना त्यांचं आपण काय म्हणणार आहे, पॉप्युलेशन असं म्हणणार आहे. अजून एक नवीन टर्म इथं तुम्हाला मिळते, ती म्हणजे मेंडेलियन पॉप्युलेशन. ही जनरल पॉप्युलेशनची डेफिनेशन झाली. ठीक आहे. एकसारख्या स्पेसीस एकत्र आल्या की आपण त्याला त्यांचं पॉप्युलेशन असं म्हणणार आहे. पण मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजेच काय, थोडंसं इथं डिफरन्स त्यांनी दिलेलं आहे. द पॉप्युलेशन ऑकर्स इन स्मॉल ग्रुप ऑफ इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन. Such a small interbreeding group of population is referred as a Mendelian population. मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजेच काय की पॉप्युलेशन, बघा पॉप्युलेशन म्हणजे एक स्मॉल ग्रुप आहे, पण त्याच्यामध्ये त्या पॉप्युलेशनमध्ये असणाऱ्या स्पेसीसमध्ये जर इंटरब्रीडिंग होत असेल, इंटरब्रीडिंग तुम्हाला माहिती आहे रिप्रोडक्शन, इंटरब्रीडिंग जर त्या स्पेसीसमध्ये होत असेल तर त्याला आपण इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन असं म्हणतोय. ठीक आहे. हे जे इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन आहे किंवा तो जो ग्रुप आहे त्यालाच काय म्हटलं जातं, मेंडेलियन पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. सी, द पॉप्युलेशन ऑकर्स इन अ स्मॉल ग्रुप्स ऑफ इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन. Such a small interbreeding group of population is referred as Mendelian population. ओके. मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजे आपण बघितलं की असा ग्रुप किंवा असं पॉप्युलेशन की ज्यांच्यामध्ये काय होतं, इंटरब्रीडिंग होत आहे. ओके. आता त्याच्यामध्ये जीन पूलची एक डेफिनेशन दिलेली आहे. आता पूल 11th तुम्ही सेल्युलर पूल बघितलं होतं. ठीक आहे. जीन पूल म्हणजेच काय, तर त्या पॉप्युलेशनमध्ये जे काही पॉप्युलेशन तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पॉप्युलेशनमध्ये जेवढे स्पेसीज आहेत त्या स्पेसीसमध्ये जीन्स प्रेझेंट असणार आहेत, जीन्सचे अलील्स जीन्समध्ये अलील्स असणार आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं काही फ्रॉग्स आहेत ते ग्रीन कलरचे दिसतात, काही रेडचे आहेत, काही किंवा डार्क पर्पल कलरचे दिसतात. मग हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स कशामुळे येतोय, तर यांच्यात जो काही जीन आहे, कलरचा जीन, त्याचे अलील्स वेगवेगळे. ठीक आहे. मग इथे डेफिनेशन काय म्हटले बघा, जीन पूल म्हणजेच काय, द टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन encoded in the sum total of genes in a Mendelian population is called gene pool. जे काही आपण मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणतोय किंवा पॉप्युलेशन असं म्हणतोय, मेंडेलियन म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग व्हायला पाहिजे. ठीक आहे. जे काही मेंडेलियन पॉप्युलेशन आहे त्यांच्यामधली जी काही टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे किंवा जेवढे जीन्स आहेत त्या सगळ्या जीन्सच्या समला, बेरजेला आपण काय म्हणणार आहे, जीन पूल असं म्हणणार आहे. जेवढे स्पेसीस ह्या मेंडेलियन पॉप्युलेशनमध्ये आहेत त्यांच्यामध्ये जेवढे जीन्स प्रेझेंट आहेत त्या जीन्सच्या समला आपण जीन पूल असं म्हणणार आहे. ठीक आहे. सी डेफिनेशन आपण अजून एक सोपी डेफिनेशन त्यांनी तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे. अजून ती म्हणजे कोणती बघा, सिम्पली जीन पूल मीन्स टोटल नंबर ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स इन अ पॉप्युलेशन. त्या पॉप्युलेशनमध्ये जेवढे इंडिव्हिज्युअल्स आहेत, जेवढ्या स्पेसीस आहेत, एकसारख्या स्पेसीस म्हणू आपण, त्यांच्यामध्ये जे काही जीन्स आहे, टोटल जीन्स, नंबर ऑफ जीन्स, टोटल नंबर ऑफ जीन्स, त्यालाच काय म्हटलं जातं, पॉप्युलेशन. फक्त कन्सेप्ट काही टर्म्स आहेत त्या टर्म्स लक्षात ठेवा. याच्यानंतर काय म्हटलंय बघा, आता ज्यावेळेस इंटरब्रीडिंग होणार आहे, ओके, त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे गॅमेट्स तयार होणार आहेत. The gametes produced by individual furnish a pool of genes of next generation from which the genes will be selected. ह्या जीन पूलमधले कोणते जीन्स सिलेक्ट होतात म्हणजे कोणते गॅमेट्स प्रोड्यूस होतात त्याच्यावरून नेक्स्ट जनरेशन डिसाईड होणार आहे. तुम्हाला डायग्राममध्ये इथं दिसते बघा खालच्या साईडला, इथं एक माउंटन आहे, म्हणजे इथं आपण एक माउंटन बॅरियर असं म्हणूया, किंवा हा ए एरिया आहे आणि हा बी एरिया आहे. याच्यामधले जे काही बर्ड्स आहेत त्यांच्यामध्ये समजा हे इकडचं एक पॉप्युलेशन आहे, ए पॉप्युलेशन आहे, आणि इकडचं बी पॉप्युलेशन आहे. इथं असणारे टोटल जे जीन्स असणार आहेत
टोटल जीन, त्याला जीन पूल असं म्हणणार आहे. आणि इकडे आपण त्याला काय म्हणणार आहे, जीन पूल. आता ज्यावेळेस आपण नेक्स्ट पॉईंट मायग्रेशनचा बघणार आहे. मायग्रेशन झालं म्हणजेच काय, हे बर्ड्स काही कारणानुसार जर इकडच्या साईडला आले आणि त्यांचं जर ब्रीडिंग इकडं असणाऱ्या बर्ड्स बरोबर झालं तर नवीन नवीन बर्ड्स तयार होणार आहे. ठीक आहे, म्हणजे यातले जे जीन्स आहेत, ह्या जीन पूलमधले जीन्स आहेत ते कोणत्या ह्या साईडला जाणार आहे. ठीक आहे, किंवा हा बर्ड जर इकडच्या साईडला आला तर काय होणार आहे, ह्याचे जे जीन्स आहेत किंवा ह्या जीन पूलमधले जे जीन्स आहेत ते काय होणार आहेत, ह्या पॉप्युलेशन एमध्ये येणार आहे. ठीक आहे, इथं पॉप्युलेशन ए आहे म्हटलं आणि इथं पॉप्युलेशन बी आहे असं म्हटलं. याच्यानंतरचा पॉईंट आपण काय बघतोय बघा, की इथं मायग्रेशन. आता मी तुम्हाला दाखवलं मायग्रेशन होतंय म्हणजेच काही वेळेस फूडसाठी मायग्रेशन केलं जातं, काही वेळेस हॅबिटॅटसाठी केलं जातं. म्हणजे मायग्रेशनचे रिझन्स वेगवेगळे. मग हे मायग्रेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस साहजिकच जीन पूल काय होतो रे, अल्टर होतो. द मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन इफेक्टिव्हली अल्टर द जीन पूल. The gene pool also changes due to replacement of one generation by another in the Mendelian population. Thus, any change in the gene pool affects population. मगाशी आपण बघितलं की ट्रान्सफर झाले की जीन पूल काय होणार आहे, चेंज होणार आहे. साहजिकच त्याचा परिणाम कशावर होणार आहे, पॉप्युलेशनवर होणार आहे. Genes are arranged linearly on the chromosome having definite position. हे आपण तिसऱ्या लेसनमध्ये बघितलंय. जीन्स जे असतात ते जीन्सची अरेंजमेंट क्रोमोझोमवर कशी असते रे, लिनियरी असते. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर. आणि ह्या क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर किंवा क्रोमोझोमवर हे जे जीन्स प्रेझेंट असतात ते जीन्स कसे प्रेझेंट असतात, लिनियरी प्रेझेंट असतात. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे, मी त्यावर काढून दाखवले बघा. आणि त्यांची पोझिशन सुद्धा कशी असते रे, डेफिनेट पोझिशन असते. ठराविक जीन्स ठराविक पोझिशनवर प्रेझेंट असतात, हे तुम्हाला माहिती आहे. मग मेंडलनी काय सांगितलं बघा, अकॉर्डिंग टू मेंडल एव्हरी जीन्स दॅट इन्फ्लुएन्स अ ट्रेट हॅव्स टू अलील. आपण हे बघितलं होतं. मेंडलनी सांगितलं होतं की कोणताही एखादा ट्रेट असेल, तो ट्रेट सांगणारा जीन्स, एखादा ट्रेट एक विशिष्ट जीन सांगत असतो, त्याच्या इन्फ्लुएन्स खाली असतो आणि त्या जीनचे किती अलील्स असतात, 2 अलील्स असतात. ठीक आहे, द प्रपोर्शन ऑफ एन अलील इन अ जीन पूल टू द टोटल नंबर ऑफ अलील ॲट अ गिव्हन लोकस इज कॉल्ड जीन फ्रिक्वेन्सी. ही एक डेफिनेशन महत्त्वाची लक्षात घ्या. याच्या अगोदर आपण जीन पूलची डेफिनेशन बघितली, मेंडेलियन पॉप्युलेशन बघितलं. अजून ही एक डेफिनेशन आहे ती जीन फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवा. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. ठीक आहे, आपण ज्यावेळेस कंपॅरिझन करतो, प्रपोर्शन करतो, 3:4, 2:3. आता फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय तर प्रपोर्शन आहे. कुणाचं, ॲन अलील इन द जीन पूल. मग अशी आपण काढली होती डायग्रॅम की हा समजा जीन पूल आहे, ह्या जीन पूलमध्ये हे जीन्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे, टोटल जीन्स प्रेझेंट आहेत आणि मग त्यांचं जे प्रपोर्शन आहे किंवा त्या जीन पूलमध्ये असणाऱ्या अलीलचं प्रपोर्शन बघा, कुणाचं कोणाशी, ॲन अलील किंवा द प्रपोर्शन ऑफ ॲन अलील इन अ जीन पूल. फक्त ॲन अलील म्हणते, जीन पूल जाऊ द्या. जे काही अलीलचं प्रपोर्शन आहे ते कुणाशी, टू द टोटल नंबर ऑफ अलील गिवन लोकस. लोकस म्हणजे पोझिशन. त्यांच्या क्रोमोझोमवर कोणत्या, किंवा असं म्हणू शकतो आपण, टोटल नंबर ऑफ अलील ॲट द गिव्हन लोकस. ज्या पोझिशनला किती अलील्स आहेत, त्या क्रोमोझोमच्या पोझिशनला किती जीन्स प्रेझेंट आहेत किंवा किती अलील्स प्रेझेंट आहेत, ह्यांचा जो रेशो आहे त्याला काय म्हटलं जातं, जीन फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. सी अगेन डेफिनेशन, द प्रपोर्शन ऑफ ॲन अलील इन अ जीन पूल टू द टोटल नंबर ऑफ अलील ॲट अ गिव्हन लोकस. शॉर्टमध्ये अलीलचं प्रपोर्शन कुणाबरोबर, अलील्स हे कुठले, जीन पूलमधले जे काही अलील आहेत, एक अलील म्हणूया आपण, एका अलील, ॲन अलील म्हटलंय. जीन पूलमध्ये असणाऱ्या एका अलीलचं प्रपोर्शन कुणाबरोबर, द टोटल नंबर ऑफ अलील ॲट अ गिव्हन लोकस. ठीक आहे, त्याला आपण जीन फ्रिक्वेन्सी असं म्हणणार आहे. मग आता आपण काय बघतोय बघा, इथून सुरुवात आपल्या आपली जी सिंथेटिक थेरी आहे त्या सिंथेटिक थेरीला सुरुवात होते. मॉडर्न सिंथेटिक थेरी कंप्राइजेस 5 मेन फॅक्टर दॅट आर ब्रॉडली डिवायडेड इंटू 3 मेन कन्सेप्ट लाईक. आपण मगाशी बघितले की स्टेबननी काय सांगितलं होतं की तिथे 5 मेन फॅक्टर्स आहेत. ठीक आहे, मॉडर्न सिंथेटिक थेरी आपल्याला इव्होल्युशनचा स्टडी करायचा असेल, ह्या तीन जे फॅक्टर्स आहेत, मेन फॅक्टर, त्याचंच पुन्हा कितीमध्ये रूपांतर केले बघा, 3 मेन कन्सेप्टमध्ये केलं आहे. म्हणजे 5चं रूपांतर पुन्हा त्यांनी कशामध्ये केलं आहे, 3मध्ये केलेलं आहे. विच आर दोज, कोणकोणते आहेत बघा.
जेनेटिक व्हेरिएशन कॉज ड्यू टू व्हेरियस असेप्ट ऑफ म्युटेशन, रिकॉम्बिनेशन अँड मायग्रेशन. जेनेटिक व्हेरिएशन जे येत आहे, जीन्समध्ये जे व्हेरिएशन येत आहे, हे कशामुळं होत आहे? तर म्युटेशन असेल, रिकॉम्बिनेशन असेल आणि मायग्रेशन असेल. याच्यावरून कोणत्या 3 कन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहेत बघा याच्यामध्ये. पहिलं आपण बघितलं ते म्हणजे नॅचरल व्हेरिएशन. बघा आज आपल्या स्लाईडमध्ये जेनेटिक व्हेरिएशन फक्त शिकणार आहे. आजची जी स्लाईड आहे ती फक्त जेनेटिक व्हेरिएशनची आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नॅचरल सिलेक्शन आणि आयसोलेशन शिकणार आहे. ठीक आहे, नॅचरल सिलेक्शन आणि आयसोलेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त जेनेटिक व्हेरिएशन शिकणार आहे, कारण जेनेटिक व्हेरिएशनमध्ये पुन्हा बरेचसे पॉईंट आहेत. आपल्याला म्युटेशन शिकायचे, रिकॉम्बिनेशन आणि मायग्रेशनबद्दल माहिती बघायची आहे. ठीक आहे, सो वी विल स्टार्ट द फर्स्ट पॉईंट दॅट इज अ जेनेटिक व्हेरिएशन. लक्षात घ्या, आपण नॅचरल सिलेक्शन आणि आयसोलेशन ह्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघणार आहे. त्याच्या अगोदर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त जेनेटिक व्हेरिएशन हे 3 मेन कन्सेप्ट आहेत. मॉडर्न सिंथेटिक थेअरीच्या 3 मेन कन्सेप्ट आहेत. पहिल्या 5 सांगितल्या होत्या, त्या 5 पैकी आता किती सांगितल्या तुम्हाला? फक्त 3 आहेत. पहिली आहे जेनेटिक व्हेरिएशन, दुसरी आहे नॅचरल सिलेक्शन आणि तिसरी आहे आयसोलेशन. ठीक आहे, मग आपण पहिल्यांदा बघतो ती म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन. जीन्समध्ये व्हेरिएशन्स कसे येत जातं. ओके, डेफिनेशन सी, द चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सी इज नोन ॲज ए जेनेटिक व्हेरिएशन. काही या लेसनमध्ये अवघड नाही, फक्त टर्मिनॉलॉजी आहेत, काही डेफिनेशन्स आहेत, 1-2 मार्कालाच विचारले जातात. जीन आणि जीनची फ्रिक्वेन्सी मध्ये जो चेंज आहे, बदल आहे, तुम्हाला माहिती आहे व्हेरिएशन म्हणजेच बदल, म्हणजेच इथं बदल होतोय. कुणामध्ये होतोय रे? जीन आणि जीनच्या फ्रिक्वेन्सीमध्ये जो बदल होतो त्याला जेनेटिक व्हेरिएशन असं म्हटलं जातं. आणि मग हे जेनेटिक व्हेरिएशन जे आहे ते वेगवेगळ्या फॅक्टर्सनी होतं. कोणकोणते फॅक्टर्स असतील तर त्याच्यामध्ये आहे पहिलं म्हणजे म्युटेशन, देन आहे रिकॉम्बिनेशन, जीन फ्लो, जेनेटिक ड्रिफ्ट आहे, क्रोमोझोमल ॲबिरेशन आहे. ठीक आहे, मग त्यातला पहिला जो पॉईंट आहे तो जीन म्युटेशन आपण बघतोय. ॲक्च्युली मगाशी मी एक्सप्लेन केलं की जीन म्युटेशन आपल्याला नवीन नाही. म्युटेशन आपण शिकलोय, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनमध्ये म्युटेशन आपण ब्रॉडली शिकलेलो आहोत, पण तरी पण आता याच्यामध्ये बघूया आपण जीन म्युटेशन म्हणजेच काय. तर त्याच्या अगोदर एक डेफिनेशन तुम्हाला म्युटेशनची माहिती असायला पाहिजे. व्हॉट इज म्युटेशन? सडन परमनंट हेरिटेबल चेंज. एवढं लक्षात ठेवा. डेफिनेशन म्युटेशन म्हणजेच काय? जे बदल, असे बदल की जे अचानक होतात पण ते परमनंट असतात आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होतात. तिन्ही याच्यामधले जे वर्ड्स आहेत ते महत्त्वाचे आहेत बघा. सडन, परमनंट अँड हेरिटेबल. सडन परमनंट हेरिटेबल चेंज इज कॉल्ड ॲज ए म्युटेशन. ठीक आहे, मग म्युटेशन हे फक्त जीन्समध्ये होतं असं नाही आहे. तर जीन्समध्ये होतं आहे, क्रोमोझोममध्ये होतं आहे आणि क्रोमोझोम नंबरमध्ये सुद्धा होतं आहे. म्युटेशन कशामध्ये होतं? जीनमध्ये, ओके, देन क्रोमोझोम आणि क्रोमोझोम नंबरमध्ये सुद्धा होतं. याच्यामध्ये आपण बघितलं आहे, फ्लॉइडीबद्दल आपण शिकलो की क्रोमोझोम नंबर कमी झाले, वाढले, तेही आपण त्या लेसनमध्ये फ्लॉइडीमध्ये शिकलेलं आहे. अनिप्लॉइडी सगळे आपल्याला ट्रायसोमी, मोनोसोमी हे सगळे आपल्याला आपण तिसऱ्या लेसनमध्ये पाहिलेले आहे. ठीक आहे, मग म्युटेशन जे आपण आता जीनचं बघूया अगोदर. जर एका सिंगल जीनमध्ये म्युटेशन होत असेल, एका सिंगल जीनमध्ये, तर त्याला काय म्हटलं जातं? पॉइंट म्युटेशन किंवा जीन म्युटेशन असं म्हटलं जातं. जीन म्युटेशनला अजून एक शब्द आहे, तो म्हणजे पॉइंट म्युटेशन. व्हॉट इज पॉइंट म्युटेशन? म्युटेशन दॅट ऑकर्स विदिन द सिंगल जीन. जर सिंगल जीनमध्येच फक्त म्युटेशन होत असेल, त्या क्रोमोझोमच्या एका सिंगल जीनमध्ये जर म्युटेशन होत असेल तर त्याला आपण पॉइंट म्युटेशन असं म्हणतोय. डायग्राम ही ओळखीची आहे, मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी दाखवली होती. ही ओरिजिनल सिक्वेन्स आहे. ठीक आहे, न्यूक्लियोटाइड्स जे असतात किंवा आपण जे नायट्रोजिनस बेसेस आहे, त्या नायट्रोजिनस बेसेसचा सिक्वेन्स जर चेंज झाला तर त्याला आपण म्युटेशन असं म्हणणार आहे. ठीक आहे, मग हा ओरिजिनल सिक्वेन्स आहे आणि इथं काय झालं आहे बघा, CATG अशी सिरियली आहे. पण सी नंतर इथं टीच्या ऐवजी काय झालं आहे? रिप्लेस जी झाला आहे. जीच्या जागी ए झाला आहे, सीच्या जागी टी झाला आहे. म्हणजेच हा जो ट्रिपलेट आपण ज्याला कोडॉन म्हणतोय किंवा ट्रिपलेट आहे,
हा ट्रिपलेटच इथं काय झाला, रिप्लेस झाला, सबस्टिट्यूट झाला. म्हणजे याच्या जागेवर इथं हे 3 नायट्रोजिनस बेसेस आले. त्याला आपण काय म्हणणार आहे, पॉइंट म्युटेशन असं म्हणणार आहे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला अजून एक आहे की अजून प्रोटीन्सबद्दल. प्रोटीन फॉर्मेशन म्हणजे कसं आहे बघा, हे नॉर्मल जीन आहे आणि इथं म्युटंट जीन आहे. इथं हा जो DNA आहे, ह्या DNAवर जीन्स आहेत. ह्या जीन्समध्ये किंवा हे जे प्रोटीन तयार होते ते प्रोटीन कसं होते, नॉर्मल प्रोटीन तयार होते. पण समजा इथं ह्या जीन्समध्ये काही म्युटेशन झालं तर मात्र इथं आपल्याला जे काही प्रोटीन तयार होणार आहे ते ॲबनॉर्मल असणार आहे किंवा कदाचित प्रोटीन तयारसुद्धा होणार नाही. आणि अशा पद्धतीने काही चेंजेस झाले असतील आणि व्हेरिएशन येत गेलं. येथे लक्षात, हे म्युटेशन आहे, हे म्युटेशन अशा पद्धतीनं जीन्समध्ये होत गेलं असणार आहे आणि व्हरायटीज अर्थवर येत गेली असं म्युटेशन थेरी सांगते. ठीक आहे. दिस लीड टू चेंज द फिनोटाईप ऑफ द ऑर्गॅनिझम कॉझिंग व्हॉट इज व्हॅरिएशन. आणि हे म्युटेशन होतं आहे म्हणजेच त्या ऑर्गॅनिझमचा फिनोटाईप काय होतोय रे, चेंज होतोय. मग अशी आपण बघितलं की जे ग्रीन कलरचे जे काही फ्रॉग होते किंवा रेड कलरचे जे काही त्यांना फिनोटाईप येतोय तो अलिल्स आहे. आणि ह्याच्यामध्ये जर चेंजेस झाले तर साहजिकच तो फिनोटाईप काय होणार आहे, चेंज होणार आहे, ज्याला आपण व्हॅरिएशन असं म्हणतोय. ठीक आहे. जेनेटिक व्हॅरिएशन कशामुळे होते, पहिलं कारण आपण शिकलो ते म्हणजे जीन म्युटेशनमध्ये. जीनच्या एका सिक्वेन्समध्ये जरी चेंज झाला तरी त्याचा फिनोटाईप चेंज होतो आणि अशा पद्धतीने व्हॅरिएशन येत जातं. डेफिनेशन लक्षात ठेवा, जीन म्युटेशन. याच्यानंतर आपण बघतोय जेनेटिक रिकॉम्बिनेशन. बघा, याच्या अगोदर जेनेटिक रिकॉम्बिनेशन सांगण्या अगोदर आपण जीनमध्ये बघितलं, अशाच पद्धतीनं क्रोमोझोमलमध्ये सुद्धा होतं, जे आपण क्रोमोझोमल ॲबेरेशनमध्ये बघणार आहे. ठीक आहे. जेनेटिक रिकॉम्बिनेशन ज्याला क्रॉसिंग ओव्हर समजलं असेल त्याला जेनेटिक रिकॉम्बिनेशन शिकणार आहे. क्रॉसिंग ओव्हर सुद्धा आपण मागच्या लेसनमध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणजेच काय, जे काही नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहेत. फॉर एक्झाम्पल, हे एक पॅटर्नल क्रोमोझोम असेल आणि हा मॅटर्नल क्रोमोझोम आहे. ज्यावेळेस मिओसिसमध्ये काय होतं तर हे जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ह्याला आपण सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणतोय. हे सिस्टर क्रोमॅटिड आहेत आणि हे दोघांचे कसे आहेत रे, नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहेत. नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये काय होत असतं, क्रॉसिंग ओव्हर होत असतं. एक्सचेंज, काही सेगमेंट, क्रोमोझोमल सेगमेंट आहे त्यांच्यामध्ये काय होत असतात, एक्सचेंज होत असतात. ठीक आहे. तुम्हाला इथं कलर दिसतोय बघा, हे काय झालंय, एक्सचेंज झालेलं आहे आणि अशामुळं काय होतं, व्हॅरिएशन येतं. काही क्रोमोझोम किंवा काही जीन्स आहेत ते जीन्स इकडच्या क्रोमोझोममध्ये येतात, तर इथले काही क्रोमोझोम किंवा जीन्स जे आहेत क्रोमोझोमवरचे जीन्स काय होतात, ह्या क्रोमोझोमवर येतात आणि ह्यालाच आपण क्रॉसिंग ओव्हर असं म्हणतोय. ठीक आहे. डेफिनेशन ही डायग्रॅम आहे तुमच्या ओळखीचे, कारण याच्यावर आपण पाठीमागे चर्चा केलेली आहे. तुमच्या बुकमध्ये असं म्हटलंय, इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग गॅमीट फॉर्मेशन एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. दिस इज कॉल्ड क्रॉसिंग ओव्हर. जे काही सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये गॅमीट फॉर्मेशन होतं. गॅमीट फॉर्मेशन तुम्हाला माहिती आहे सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझममध्येच होतं आणि मग इथं मिओसिस प्रोसेसमध्ये जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होतात. पण ते क्रोमोझोम कसले असावे लागतात, होमोलॉगस क्रोमोझोम. लक्षात ठेवा, होमोलॉगस क्रोमोझोमच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये हे जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होतं, त्याला आपण क्रॉसिंग ओव्हर म्हणतोय. मग बघा, ह्याचे जीन्स काही असतील ते ह्या क्रोमोझोममध्ये गेलेत, ह्या क्रोमोझोमवरचे जीन ह्याच्यावर आलेले आहेत. याचा अर्थ इथं व्हॅरिएशन येणार आहे. ठीक आहे. इट प्रोड्युसेस न्यू जेनेटिक रिकॉम्बिनेशन विच रिझल्ट इन व्हॅरिएशन. थोडंसं तुम्हाला डायहायब्रिड क्रॉस आठवण्याचा प्रयत्न करा. डायहायब्रिड क्रॉसेसमध्ये आपण 2 पॅरेंट्स घेतले होते. ठीक आहे. क्रॉसिंग घडवून आणल्यानंतर F1 जनरेशनमध्ये सगळे आपल्याला हायब्रिड मिळाले होते, एकाच टाईपचे मिळाले होते. पण F2 जनरेशनमध्ये मात्र आपल्याला 4 टाईप म्हणजे 4 फिनोटाईप असणारे प्लांट मिळाले. ॲक्च्युली घेताना 2 पॅरेंट्स घेतले होते. F2 जनरेशनमध्ये सुद्धा मेंडेलला म्हणजे किती अपेक्षित होते, 2 प्रकारचेच प्लांट अपेक्षित होते, पण तिथं आपल्याला 4 प्रकारचे प्लांट्स मिळाले. ठीक आहे. म्हणजेच इथं काय झालं, नवीन फॉर्मेशन, न्यू जेनेटिक रिकॉम्बिनेशन झाले किंवा जेनेटिक कॉम्बिनेशन झालंय, ज्याला आपण रिकॉम्बिनेशन असं म्हटलं गेलं. ठीक आहे. Fertilization between opposite mating gamete lead to various recombination resulting into the phenotypic variation
कॉझिंग चेंज इन अ फ्रिक्वेन्सी ऑफ अलील. इथं आपण फर्टिलायझेशन जे होतं आहे ते अपोजिट गॅमेटमध्ये होतं आहे, ठीक आहे, अपोजिट मेटिंग गॅमेटमध्ये होतं आहे आणि साहजिकच त्यामुळं व्हेरिएशन्स येते, रिकॉम्बिनेशन येते, व्हेरिएशन येते आणि साहजिकच फिनोटायपिक म्हणजे दिसताना त्यांचे कॅरेक्टर्स आपल्याला काय दिसतात, वेगळे दिसतात, ज्यामुळं त्यांची त्या अलीलची फ्रिक्वेन्सी काय होते, चेंज होते. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट, जीन फ्लो. बघा, जीन फ्लो म्हणजेच काय. आता फ्लो म्हणजे प्रवाह, तुम्हाला माहिती आहे. हा फ्लो कसा होणार आहे, मायग्रेशनमुळं होणार आहे. ज्या वेळेस नंबर ऑफ स्पेसिस एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणार आहेत, आयसोलेटेड किंवा काही ठराविक जागेमध्ये, तर आपण मायग्रेशन असं म्हणतोय. पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता, हे जे काही इन्सेक्ट दिसतात, ह्या इन्सेक्टमध्ये ह्या ए ग्रुप म्हणू, हा बी ग्रुप म्हणू. ह्या ए ग्रुपमधला इन्सेक्ट कुणामध्ये गेला, बी ग्रुपमध्ये गेला, मायग्रेशन त्यानं केलं. तर इथं ह्याचे जे जीन्स आहेत ते जीन्स ज्यावेळेस तो इंटरप्रिटिंग करणार आहे त्यावेळेस ते जीन्स कोणत्या पॉप्युलेशनमध्ये जाणार आहेत, बी पॉप्युलेशनमध्ये जाणार आहे. ठीक आहे. जीन फ्लो म्हणजेच काय, इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट डेफिनेशन. व्हॉट इज जीन फ्लो? इट इज द मुवमेंट ऑफ जीन्स इन टू और आउट ऑफ पॉप्युलेशन. जीनची मुवमेंट आहे ती त्याच्या पॉप्युलेशनमध्ये किंवा दुसऱ्या पॉप्युलेशनच्या बाहेर असं सुद्धा म्हणू शकतो. जी मुवमेंट आहे जीन्सची त्याला जीन फ्लो असं म्हणतोय. ठीक आहे. जीन मुवमेंट मे बी इन द फॉर्म ऑफ मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम और गॅमीट और सेगमेंट ऑफ DNA. म्हणजे हे जे मायग्रेशन होतंय ते मायग्रेशन जीनचं होते म्हणजेच काय, तो ऑर्गॅनिझम मायग्रेट होणार आहे किंवा गॅमिट्स मायग्रेट होणार आहे किंवा DNAचा सेगमेंट मायग्रेट होणार आहे. ठीक आहे. जीन फ्लो इज अ मुवमेंट ऑफ जीन इन टू और आउट ऑफ पॉप्युलेशन. इट्स इम्पॉर्टंट डेफिनेशन. अजून खाली काय म्हणलंय बघा, जीन फ्लो ऑल्सो अल्टर द जीन फ्रिक्वेन्सी कॉझिंग इव्हॉल्युशनरी चेंजेस. जीन फ्लोमुळं सुद्धा जीन फ्रिक्वेन्सी काय होते, अल्टर होते, ज्यामुळं इव्हॉल्युशन होत जाते. ठीक आहे. मग पहिलं आपण पाहिलं ते म्युटेशन, जीन म्युटेशन. सेकंड पाहिलं जेनेटिक रिकॉम्बिनेशन. तिसरा आहे बघितला तो म्हणजे जीन फ्लो. आता नेक्स्ट पॉईंट आहे चौथा, म्हणजे थोडासा वेगळा पॉईंट आहे हा, तुम्ही कधीही लक्षात वाचलाही नसेल, जेनेटिक ड्रिफ्ट. आणि याच्यावर डेफिनेशन बऱ्याच वेळा विचारली जाते. जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजेच काय. जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे बघा, एनी रँडम फ्लक्च्युएशन, अल्टरेशन इन अलील फ्रिक्वेन्सी occurring in natural population by pure chance is called as a genetic drift. जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजेच का, जे काही अलीलची फ्रिक्वेन्सी आहे, जी काही अलीलची फ्रिक्वेन्सी आहे त्या जीन पूलमध्ये किंवा त्या एरियामध्ये किंवा त्या पॉप्युलेशनमध्ये, त्यांच्यामध्ये काही अचानक बदल होतात. ठीक आहे. अचानक अल्टरेशन किंवा फ्लक्च्युएशन येतं कोणत्याही कारणानुसार, मग ते बाय नॅचरल असेल किंवा कोणतंही असेल, आणि तिथलं पॉप्युलेशन आहे ते पॉप्युलेशन काय होतं रे, कमी होतं. त्याला आपण जेनेटिक ड्रिफ्ट असं म्हणतो. एक्झाम्पल बघा, वेन द साईज ऑफ पॉप्युलेशन इज सेव्हरली रिड्यूस ड्यू टू नॅचरल डिझास्टर लाईक अर्थक्वेक, फ्लड, फायर एक्सेट्रा causes elimination of particular alleles from a population. म्हणजे समजा एक पॉप्युलेशन आहे आणि ते स्मॉल पॉप्युलेशन आहे आणि त्या स्मॉल पॉप्युलेशन म्हणजे पॉप्युलेशन म्हणजे स्पेसिसची संख्या कमी, आणि त्या ठिकाणी जर कोणतंही समजा एखादं डिझास्टर आलं, नॅचरल कॅलॅमिटी झाली, म्हणजे अर्थक्वेक, फ्लड, फायर अशा कोणत्याही गोष्टी आल्या आणि तिथले जे पूर्ण स्पेसिस आहेत ते इथं काय झाले रे, नष्ट झाले, एक्झिस्ट झाले, तर ते जे अलील्स आहेत ते अलील्स पूर्ण यातून काय झाले, निघून गेले. जर स्मॉल पॉप्युलेशन असेल तर आपल्याला हे जेनेटिक ड्रिफ्ट लगेचच दिसून येतं. पण जर लार्ज पॉप्युलेशन असेल तर जेनेटिक ड्रिफ्ट होतंय तिथं, अशा कॅलॅमिटीजमध्ये जेनेटिक ड्रिफ्ट होतं, पण आपल्याला ते दिसून येत नाही, कारण पॉप्युलेशन कसं असणार आहे, मोठं आहे, त्याच्यामुळे हे ड्रिफ्ट लक्षात येत नाही. ड्रिफ्ट हे केव्हा लक्षात येतं, ज्यावेळेस पॉप्युलेशनची साईज कशी असेल, कमी असेल. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसतंय की हे बग्स दाखवलेत आणि इथं ग्रीनची ऑलरेडी असतानाच संख्या कमी आहे, पण काही कॅलॅमिटीची त्यांनी दाखवताना अशा पद्धतीनं कोणताही जर इथं अडथळा आला किंवा त्याच्यावर आपत्ती आली तर काय होतं, तर ह्यातल्या स्पेसिस आहेत
किंवा ह्यांचे अलील्स आहेत किंवा अलीलची फ्रिक्वेन्सी आहे ती काय होतं रे, कमी होते. म्हणजेच त्याचं पॉप्युलेशन आहे ते पॉप्युलेशन कमी होतं. म्हणजेच ह्यांचे जे काही अलील्स आहेत ते अलील्स त्या पॉप्युलेशनमध्ये काय होतात, इलिमिनेट होतात, निघून जातात. त्याला जेनेटिक ड्रिफ्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे, डेफिनेशन्स फार महत्त्वाचे, लक्षात घ्या. डेफिनेशन पाठ करा. जेनेटिक ड्रिफ्ट, आता त्यांनी मग सांगितलं की जर पॉप्युलेशन जर स्मॉल असेल तर आपल्याला जेनेटिक ड्रिफ्टचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, इट होताना दोन्हीकडे होत आहे, पण त्याचे इफेक्ट्स आपल्याला कशामध्ये दिसतात, ह्या स्मॉलर पॉप्युलेशनमध्ये समजून येते. इट विल रिझल्ट इन द चेंज इन अ जीन फ्रिक्वेन्सी. साहजिकच जेनेटिक ड्रिफ्टमुळं जीनची फ्रिक्वेन्सी चेंज होते आणि याचाच अर्थ इथं जेनेटिक ड्रिफ्ट आहे हे सुद्धा इव्हॉल्युशन होण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आपण इव्हॉल्युशन शिकतो, इव्हॉल्युशन होण्यासाठी कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत, तर जेनेटिक ड्रिफ्टसुद्धा हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्याच्यामुळं इव्हॉल्युशनरी चेंजेस होत जातात. ठीक आहे, आणि शेवटचा पॉईंट आपण बघतोय तो म्हणजे क्रोमोझोमल ॲबिरेशन. क्रोमोझोमल ॲबिरेशनमध्ये काय होतं, तर जे क्रोमोझोम्स आहेत त्या क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा मॉर्फॉलॉजीमध्ये चेंजेस होतात. कशामुळं रे, ड्यू टू रिअरेंजमेंट. काही अरेंजमेंट आहे, पुन्हा रिअरेंजमेंट म्हणतो ना आपण, तसं रिअरेंजमेंट क्रोमोझोमवर काही रिअरेंजमेंट झाल्यामुळं क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा मॉर्फॉलॉजीमध्ये चेंज होतात. त्याला आपण क्रोमोझोमल ॲबिरेशन असं म्हटलं जातं. डेफिनेशन बघा, डेफिनेशन्स महत्त्वाच्या सगळ्या. इट चेंज द जीन अरेंजमेंट, ऑर्डर ऑर सिक्वेन्स दॅट रिझल्ट इन अ व्हेरिएशन. ॲबिरेशन होतं आहे म्हणजेच काय, तर जीनवरची जी अरेंजमेंट आहे किंवा क्रोमोझोमचे जीन्स आहे त्याची अरेंजमेंट आहे, ऑर्डर असेल किंवा सिक्वेन्स असेल, तो इथं चेंज झाला की काय येणार आहे, व्हॅरिएशन येतं आहे. ओके, मग त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत बघा. क्रोमोझोमल ॲबिरेशन कुठले कुठले आहेत, डिलिशन आहे, डुप्लिकेशन आहे, इन्व्हर्जन आहे आणि ट्रान्सलेशन आहे. डिलिशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन आणि ट्रान्सलेशन तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता की डिलिशनचा अर्थ काय होतो, डिलीट होतो. ठीक आहे, ओरिजिनल क्रोमोझोमवर हा DE जीन आहे, पण इथे तुम्हाला ज्यावेळेस ॲबिरेशन होते असं म्हणतोय आपण, त्यावेळेस हा DE सेगमेंट जो आहे किंवा जीन जो आहे तो इथं काय झालाय, डिलीट झालाय. ठीक आहे, साहजिकचा फिनोटाईप किंवा जे काही ट्रेट आहे ते ट्रेट यातून निघून जाणार आहे. म्हणजेच इथं डिलिशन म्हणजेच काय, लॉस ऑफ क्रोमोझोमल सेगमेंट. क्रोमोझोमवरचा एखादा सेगमेंट लॉस होतो, त्याला डिलिशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, डिलिशन. देन डुप्लिकेशन म्हणजे डुप्लिकेट. काय डुप्लिकेट होतं आहे, तर पहिल्या एक्झाममध्ये काय होते, आपल्या याच्यामध्ये काय दाखवलं बघा पिक्चरमध्ये, BCD हा एक सेगमेंट आहे. ठीक आहे, BCD हा एक सेगमेंट आहे. आणि पण आपण नेक्स्ट जनरेशनमध्ये बघितलं तर BC नंतर पुन्हा BCD आलंय किंवा BCDच्या अगोदर BC एक आलेलं आहे. म्हणजे एक सेगमेंट तिथं काय झालाय, रिपीट झालाय. व्हॉट इज डुप्लिकेशन, रिपीट अ सेगमेंट. ओके, एक सेगमेंट रिपीट झाला म्हणजेच हा जो क्रोमोझोममध्ये चेंजेस झाल्यामुळं व्हेरिएशन येणार आहे. नेक्स्ट इन्व्हर्जन म्हणजेच काय बघा, आता इथे तुम्हाला BCDE हा सेगमेंट दिसतोय, पण हा सेगमेंट जसा आहे तसा पुढे ट्रान्सफर होत नाही, तो रिव्हर्स होतो. रिव्हर्स म्हणजे आहे तसा मागं जात नाही. इथं टर्निंग दाखवले बघा, ते टर्निंग किती आहे, फक्त 180 डिग्री. किती डिग्री आहे, 180 डिग्री आहे. त्यामुळे सिक्वेन्स कसा होता, BCDE होता, त्याच्याऐवजी कसा आला, DCBE. म्हणजे शेवटी E आहे तसाच आहे, E आहे तसंच आहे, फक्त BCD जी पोझिशन होती त्याच्याऐवजी फक्त काय आलं, DCB. C मिडलला आहे तसाच आहे, फक्त पोझिशन कुणाची चेंज झालेली आहे, Bच्या जागी D आलाय आणि Dच्या जागी B आलाय. तुम्ही पुस्तकामध्ये ही डायग्राम व्यवस्थित बघा इन्व्हर्जनची. आणि नंतर ट्रान्सलोकेशनमध्ये काय दिसते आपल्याला, इथं एक सेगमेंट मूव्ह होतोय एका क्रोमोझोमकडून दुसऱ्या क्रोमोझोमकडं. ठीक आहे, मुवमेंट किंवा मूव्ह सेगमेंट फ्रॉम वन क्रोमोझोम टू अनादर. म्हणजेच काय बघा, हा ABC कलर्ड पोर्शन जो आहे, हा जो सेगमेंट आहे हा ABC, त्याच्यानंतर DE असा आहे आणि FGH आहे. हा FGH आहे तसाच आहे, पण ABCच्या ऐवजी ABC हा सेगमेंट आहे, त्याच्याऐवजी कोणता सेगमेंट इथं आलाय, MNO.
म्हणजे नवीन सेगमेंट आलाय, म्हणजे इथं मुवमेंट होते सेगमेंटची एका क्रोमोझोमकडून दुसऱ्या क्रोमोझोमकडं, त्याला ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. सी व्हॉट इज डिलिशन अँड व्हॉट इज डुप्लिकेशन. बघा, डिलिशन म्हणजे लॉस ऑफ जीन फ्रॉम क्रोमोझोम. एका ओळी लक्षात ठेवायचं, क्रोमोझोममधून जर जीन लॉस झाले तर त्याला डिलिशन असं म्हणायचं. डुप्लिकेशन म्हणजेच काय, जीन्स आर रिपीटेड ऑर डबल इन नंबर, जीन्स रिपीट झाले किंवा डबल झाले तर डुप्लिकेशन. इन्व्हर्जन म्हणजेच काय, अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ क्रोमोझोम इज ब्रोकन. एक ठराविक क्रोमोझोम ब्रोक होतो, पण ब्रोक झाला तर सेपरेट होत नाही, तो रिअटॅचच राहतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा सेगमेंट आहे, हा इथं ब्रोक झाला, तर हा ब्रोक झाल्यानंतर ह्यातून काय होत नाही, तो पूर्णपणे बाहेर पडत नाही, तो 180 डिग्रीनं काय होतंय, रोटेट होतोय. 180 डिग्री सेल्सिअसनी फक्त, किंवा 180 डिग्री म्हणू फक्त आपण, तेवढाच रोटेट होतोय. म्हणजेच हा जो सेम क्रोमोझोम आहे तो इन्व्हर्टेड पोझिशननी अटॅच होतोय. ठीक आहे, 180 डिग्री आहे, 118 नाही आहे बघा, 180 डिग्री लक्षात ठेवा. कसे ट्विस्ट होतोय तो 180 डिग्री, वरचा 0 येतो, लक्षात ठेवा. देर इज नो लॉस ऑर गेन ऑफ जीन कॉम्प्लिमेंट ऑफ द क्रोमोझोम. लक्षात ठेवा, इन्व्हर्जनमध्ये कोणताही जीन लॉस होत नाही किंवा नवीन ॲड होत नाही. हे एक वैशिष्ट्य इन्व्हर्जनचं, जे आहे तेच फक्त थोडंसं रिअरेंजमेंट होतं त्याच्यामध्ये. डी, ट्रान्सलोकेशन म्हणजेच काय, ट्रान्सफर मीन्स ट्रान्सपोजिशन ऑफ अ पार्ट ऑफ क्रोमोझोम ऑर अ सेट ऑफ जीन्स टू अ नॉन होमोलॉगस क्रोमोझोम. लक्षात ठेवा, होमोलॉगस क्रोमोझोम नाही, नॉन होमोलॉगस क्रोमोझोम. एकसारखे नाही, वेगळी पेअर जी आहे त्याला आपण नॉन होमोलॉगस क्रोमोझोम म्हणतोय. मग ह्या नॉन होमोलॉगस क्रोमोझोममध्ये काय होतं, कधी कधी तर पार्टचा क्रोमोझोम असेल किंवा सेगमेंट असेल किंवा जीन असेल, तो काय होतो, ट्रान्सफर होतो. ठीक आहे, त्याला ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. इट इज अफेक्टेड नॅचरली बाय ट्रान्सपोसन प्रेझेंट इन द सेल. नॅचरली हे घडत असतं, कोण घडवून आणतं, तर ट्रान्सपोसन जे आपल्या सेल्समध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, इट्स अफेक्टेड नॅचरली बाय द ट्रान्सपोसन प्रेझेंट इन द सेल. इथं आपण जेनेटिक व्हेरिएशन, मॉडर्न सिंथेटिक थेरीमधले जे 3 पॉईंट बघणार आहे, त्यातला पहिला जेनेटिक व्हेरिएशन आज आपला इथं कव्हर झाला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नॅचरल सिलेक्शन आणि आयसोलेशन बघणार आहे. नॅचरल सिलेक्शन तर खूप सोपं आहे, एक स्टोरी टाईप तुम्हाला सांगायचं आहे. जेवढ्या टर्म्स आपण आता शिकलो तेवढ्या सगळ्या लिहून काढा, पाठ करा, कारण ह्याच्यात एस तुम्हाला फक्त ह्याच्यामधलं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं सगळ्या डेफिनेशन, सगळ्या टर्म्स आहेत त्या व्यवस्थितपणे लिहून आणि पाठ करा. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला आपण राहिलेला पार्ट्स बघणार आहोत. थँक्यू एव्हरीवन.